ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, उद्या आपल्या गावात आणि परिसरात बकरी ईद म्हणजेच ईद-उल-जुहा हा सण साजरा केला जात आहे. या सणाच्या निमित्ताने मी सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. कोणताही सण हा शांततेत, आनंदात आणि सुरक्षित वातावरणात साजरा व्हावा हीच आपली परंपरा आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आपल्या गावाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने मी आपल्या गावातील सर्व नागरिकांना काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना देत आहे. कृपया सर्वांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. 1. वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा. ईदच्या दिवशी रस्त्यावर दुचाकी म्हणजे टू व्हीलर गाड्यांची खूप मोठी गर्दी आणि ट्रॅफिक असते. अशा वेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारची दुचाकी किंवा गाडी चालवायला देऊ नका. गर्दीमध्ये आणि गडबडीत अपघात म्हणजे ॲक्सिडेंट होण्याची दाट शक्यता असते. विशेषतः संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही मुसाकाजी किंवा आंबोळगड येथे फिरायला जात असाल तर लहान मुलांना गाड्या देऊ नका. ट्रॅफिकमध्ये लहान मुलांमुळे अपघात झाल्यास मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. 2. लहान मुलांची सुरक्षा आणि चोरीपासून सावधानता. सणाच्या दिवशी बाहेरच्या गावातून पैसे या मदत मागण्यासाठी भिकारी आणि अनोळखी व्यक्ती मोठ्या संख्येने गावात येतात. या गर्दीचा फायदा घेऊन चोरी होण्याचा धोका खूप जास्त असतो. त्यामुळे आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा. तसेच अशा गर्दीच्या ठिकाणी आपल्या लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवा. त्यांना एकटे सोडू नका. 3. संशयित व्यक्तींवर नजर ठेवा. गावामध्ये कोणतीही अनोळखी किंवा संशयित व्यक्ती विनाकारण फिरताना दिसली तर तातडीने त्याची माहिती मला म्हणजे पोलीस पाटलांना किंवा थेट पोलीस स्टेशनला द्या. स्वतः कायदा हातात घेऊ नका. 4. अवशेषांचे सुरक्षित दफन अत्यंत महत्त्वाचे. कुर्बानीनंतर जे उर्वरित अवशेष असतात ते आपल्या घराच्या बाजूला किंवा योग्य ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यामध्ये व्यवस्थित पुरेशा खोलीवर दफन करावेत. हा खड्डा मातीने व्यवस्थित आणि पूर्णपणे बंद करून घ्यावा. खड्ड्याची खोली चांगली असावी जेणेकरून रात्रीच्या वेळी कुत्री किंवा इतर जनावरे तो खड्डा खोदून अवशेष बाहेर काढणार नाहीत, याची कृपया सर्व बांधवांनी विशेष काळजी घ्यावी. 5. सोशल मीडियाचा गैरवापर टाळा. कुर्बानीचे फोटो किंवा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करू नका आणि ते व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर स्टेटस किंवा पोस्ट म्हणून प्रसारित करू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि धार्मिक सलोखा बिघडेल असे कोणतेही कृत्य करू नका. 6. अनोळखी व्यक्तींना मटण देऊ नका. सणादरम्यान कुर्बानीचे मटण फक्त ओळखीच्या आणि गरजू व्यक्तींनाच द्या. कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तीला मटण देऊ नका, कारण काही समाजकंटक याचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण करू शकतात. शेवटी मी एवढंच सांगेन, आपलं गाव हे नेहमीच शांतता आणि एकोपा यासाठी ओळखलं जातं. याही सणावेळी आपण सर्वजण मिळून सतर्क राहूया, नियमांचे पालन करूया आणि प्रशासनाला सहकार्य करूया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना बकरी ईदच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.